कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या हिल्याचा माझ्यापेक्षा जास्त विश्वास तर पारूवर आहे आणि तिने ते वेळोवेळी सिद्ध केलेलंच आहे। अनुष्का, ही तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे। बोलताना थोडा विचार करत जा। एका निरागस मुलीवर तू अत्यंत घाणेरडे आरोप केलेस, त्यामुळे यापुढे काय करायचं हे मी तुला सांगायची गरज नाही। आय एम सॉरी, आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी। आणि सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट, आज तुमच्या सर्वांच्या समक्ष मी पुन्हा एकदा पारूला किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करते। आणि आजची गोष्ट नाहीये ही, माझ्या दिशाला हे घर सोडून जावं लागलं ह्या पारूमुळे। तिची काय अवस्था केली होती ना, हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं। आणि आज त्या भिक्करड्या पारूने माझ्यावरती आवाज चढवला, तेही त्या अहिल्या समोर। हाऊ डेअर शी! नाही, पण इतक्या सहजासहजी नाही सोडणार आहे मी त्या पारूला ना त्या अहिल्याला। यार, पण त्या गनीला किडनॅप करून ना दिशाने घोळ घातलाय। माझी विनंती आहे, तुम्ही एकदा यांची चौकशी करा, समजा चित्र स्पष्ट होईल। एक मिनिट, पण जर अहिल्याने जरा जरी चौकशी केली तर तिला माझ्या आणि दिशाच्या नात्याच्या सत्याबद्दल कळेल। सगळ्या गोष्टी माझ्या विरोधात जात आहेत। मला लवकरात लवकर इकडून बाहेर पडलं पाहिजे। जर अहिल्याच्या तावडीत मी सापडले तर ती मला सोलून काढल्याशिवाय राहणार नाही। अनुष्का, तू सगळ्या बाजूनी अडकत चालली आहेस। तुझा बळी जाण्याआधी तुला इथून बाहेर पडलं पाहिजे। मी अनुष्काबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही। पण देवी आई, आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल। या अनुष्का मॅडमनी तुमच्या डोळ्यांवर विश्वासाची आणि पिरमाची पट्टी बांधली देवी आई, म्हणून तुम्हाला सत्य काय आहे ना हे दिसत नाही। या अनुष्का मॅडम जशा दाखवतात तशा अजिबात नाहीये। त्यांच्या मनात आपल्या समद्यांबद्दल लई द्वेष आहे। मला सतत असं का वाटतंय की माझ्याच घरात माझ्या नजरेआड काहीतरी घडतंय, ते मला दिसत नाहीये। फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची येळ येईल। देव करो ना अशी येळ कुणावर बी नको यायला। कधी कधी प्रत्यक्ष पुराव्यांपेक्षा माणसाचा सबूत लई महत्वाचा असतो, पण आता माझ्याकडे तेवढा येळ नाही। तिकडं काही जणांचा जीव धोक्यात आहे। मी जर का पुरावे शोधत बसले ना तर त्यांचा जीव वाचवता येणार नाही। पारूने मंत्र्यांची मागितलेली शिफारस आज पहिल्यांदा पारू वरच्या आवाजात बोलली। त्यात गेल्या काही दिवसात आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्यांचा नक्कीच एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, पण मला ते अजून दिसत नाहीये। तो लहान आहे ना, लहान मुलांना असं बांधून ठेवतात। सोड पहिले त्याला, सोड। तुला अक्कल आहे का जरा तरी? किती लहान आहे तो। मुलं देवा घरची फुलं असतात, त्यांना असं बांधून ठेवतं का कोण? ए बाबा, ती नाजूक स्किन आहे याची, कसं नाजूक आहे बिचारा। आणि याला एवढा वेळ बांधून ठेवलं होतं, खरंच मूर्ख आहे। ए बाबू,
त्या बॅड अंकलने तुला बांधून ठेवलं ना, तो मिशीवाला ना, तो बॅड अंकल आहे. पण मी चांगली आहे. मी बघ तुला सोडून इकडे घेऊन आले. मग आपण आहे ना फ्रेंडशिप करूया. माझं नाव दिशा. तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय? यार हरीश, बिचाराला बोलता ऐकता येत नाही. तू किती मूर्ख आहेस. बंद. तुला नीट नाही वागता येत. तर मला सांग, मी तुला जर आत्ता मारून टाकलं तर याच्याकडे कोण लक्ष देणार? किती हाल होतील याचे. कोण याला सांभाळणार? बेचारा एकटा पडून जाईल ना तो. पण काय करूया? आपण एक काम करू शकतो. तुझ्यासोबत दिशा, लहान मुलं आहे का ते? नाही यार, मज्जा नाही ना येते त्यात. ए, तुला मज्जा येते? ए, तुला येते मज्जा? हं? बोल. बोलू नाही शकत, ऐकू नाही शकत. एनिवे युजलेस. याला मारूनच. नाही, दिशा दिशा दिशा, तू सांगशील ते करायला तयार आहे मी. तू सांगशील ते करायला तयार आहे. प्लीज. मला काय बी करून लवकरात लवकर हरीश सरांपर्यंत पोचायला पाहिजे. या दिशा मॅडम काय बी करू शकतात. पारू कुठे निघाली अशी गडबडीत? तू गाडी थांबव. पारू, आदित्य, तू बोल तिच्याशी. मी मोहनकडे बघतो. हो. पारू कुठे निघालीस अशी गडबडीत? आदित्य सर, हरीश सरांचा फोन आला होता. थांब अनुष्का. अनुष्का, असं चोरासारखं लपून छपून तेच लोक जातात ज्यांनी काहीतरी चुकीचं केलं असेल. तू काही चुकीचं केलंयस का? नाही, मी कुठे चोऱ्यासारखी चालली आहे. मॅम, तुम्ही पारूचं ऐकून प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका. हे बघ, पारू उगाच कोणावरही असे आरोप करणार नाही. मॅम, पण ती तुमच्यावरती आवाज चढवून बोलत होती. सत्याचा आवाज मोठाच असतो. अनुष्का, हे बघ, तू या घरची होणारी सून आहेस. त्यामुळे पारूने जे काही आरोप केलेत ते खोटे ठरावेत अशीच माझी मनापासून इच्छा आहे. पण हे सगळं क्लिअर होईपर्यंत तू हे घर सोडून कुठेही जाऊ नयेस असं मला वाटतं. पण माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी ती मिस नाही करू शकत. हो, पण ती इम्पॉर्टंट मीटिंग उद्या सुद्धा होऊ शकते. आता किर्लोस्कर कुटुंबासोबत जे काही घडतंय त्यात मी कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये. मॅम, मला सावित्री, सावित्री, अनुष्का मॅमना त्यांच्या रूमकडे घेऊन जा. आणि जोपर्यंत मी सांगत नाही त्या या घरातून बाहेर जाणार नाहीत हे बघायची जबाबदारी तुझी. हो मॅडम. मॅम, तुम्ही जे काही करताय ना ते योग्य नाहीये. अनुष्का मॅडम, चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.